स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच PCMचा ग्रुपचा रिझल्ट लागलेला आहे आणि खूप विद्यार्थी मला कमेंट करत असतात की सर मला गव्हर्मेंट कॉलेज मिळेल का, कारण त्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण कॅप राऊंड संदर्भात आणि इतर जे आहे ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांनीसुद्धा इंजिनिअरिंग करता येईल का, असे सर्व जी आहे ती आपण अपडेट आपण या ठिकाणी टाकलेली आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ बनवलेला हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे की प्रत्येकाला असं वाटतं की मला गव्हर्मेंट कॉलेज मिळायला पाहिजे. मग गव्हर्मेंट कॉलेज कोणाला मिळायला पाहिजे, म्हणजे कोणाला मिळेल आणि कट ऑफ किती लागणार आहे, त्या संदर्भात हा आपण व्हिडिओ बनवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, PCMचा रिझल्ट लागलेला आहे आणि ही सर्व गव्हर्मेंट कॉलेजचे कट ऑफची जे जुना कट ऑफ आहे गेल्या वर्षीचा त्यानुसार आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आणि त्यानुसार जसं टॉप कॉलेजेस आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातले गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत, त्या गव्हर्मेंट कॉलेजबद्दलचा कट ऑफ किती असणार आहे, कमीत कमी आणि जास्तीत जास्त कट ऑफ किती असणार आहे, कॉलेज कोणतं चांगलं आहे गव्हर्मेंटपैकी, याचासुद्धा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. बघा मग किती कॉलेजेस आहेत ते पाहू. COEP आपल्याला सर्वांना माहिती आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हा एक नंबरचा कॉलेजेस आहे. नंतर अमरावती आहे, नंतर नंतर आहे यवतमाळ आहे, नंतर गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे औरंगाबाद आहे, नंतर रत्नागिरी आहे, चंद्रपूर आहे, नागपूर आहे, कराड आहे, अवसारी खुर्द आहे, कोल्हापूर आहेत. असे टोटल 11 कॉलेजेस गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत. या गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये आपल्याला जर नंबर लावायचा असेल तर आपले पर्सेंटेज किती आहेत आणि त्यानुसार आपण यात फॉर्म भरू शकतो का, गेल्या वर्षीचा कट ऑफ किती आहे, यानंतर यासाठी तुमचं सोयीस्कर होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो ते बघणार आहोत आपण की कट ऑफ किती होता. या ठिकाणी बघा, या 11 कॉलेजेसचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. कट ऑफ बघा गेल्या वर्षीचा किती आहे आणि ब्रँच वाईज कट ऑफ पाहणार आहोत आपण. ब्रँच वाईज कट ऑफ आपण पाहणार आहोत, ज्यात आपला फायदा होणार आहे. CS ब्रँच जे सर्वात जास्त विद्यार्थ्यांना पाहिजे असते, CS आणि AI, तर आपण CSचा विचार करू. या ठिकाणी CSचा जो कट ऑफ आहे गेल्या वर्षीचा तो 84.64 हा कमीत कमी कट ऑफ आहे. कमीत कमी कट ऑफ हा चंद्रपूर गव्हर्मेंट कॉलेजचा कट ऑफ आहे 64 म्हणजे 84.64. आणि सर्वाधिक कट ऑफ जो होता तो होता COEPचा जो 99.96 हा त्यामध्ये कट ऑफ होता. आणि हा शेवटच्या वर्षाचा कट ऑफ आहे. म्हणजे यावर्षी जर तुम्हाला इथे जर नंबर पाहिजे असेल, लागायचा असेल, तर तुम्हाला 84पेक्षा अबो म्हणजे मार्क्स असणं गरजेचं आहे. म्हणजे 95 अबो जर असेल तर तो आपल्या COEPमध्ये नंबर लागेल. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 84 मार्क्स असेल तर चंद्रपूरसारखं कॉलेज मिळू शकते जे CS ब्रँचसाठी आहे. मग जर त्यापेक्षा चांगले मार्क्स असेल तर तुम्हाला नक्कीच चांगलं कॉलेज मिळेल. विद्यार्थी मित्रांनो हे झालं CSच्या संदर्भानं. नंतर आपण पाहू ITच्या संदर्भात. दुसरी जी ब्रँच आहे ती IT ब्रँच आहे. जी IT ब्रँच आहे ही संपूर्ण महाराष्ट्रातील जे 11 कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी नाही आहे. तर मग ही कुठे आहे तर 2 ते 3 कॉलेजेसमध्ये आहे. जसं औरंगाबाद आहे, कराड आहे, अमरावती आहे, या ठिकाणी ही ब्रँच आहे. संपूर्ण ठिकाणी ही ब्रँच नाही. मग काही ठिकाणी ही ब्रँच काय केलेलं आहे, COEP सारख्या कॉलेजमध्ये हे मर्ज केलेले आहे. IT आणि CS हे एकत्र मर्ज केलेले असल्यामुळं त्या ठिकाणी कट ऑफसुद्धा बऱ्याचपैकी लागतं. ते बघायचं आहे आपल्याला. आणि ज्या विद्यार्थ्यांना IT पाहिजे आहे त्या विद्यार्थ्यांचा सेफ झोन जो असणार आहे पर्सेंटेजचा तो 96 हा सेफ झोन असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना 96, 95च्या अबो मार्क्स असेल अशा विद्यार्थ्यांना सेफ झोन आहे. त्या ठिकाणी त्याचा या 3 कॉलेजमध्ये त्यांचा नंबर लागू शकते. विद्यार्थी मित्रांनो म्हणजे IT ब्रँचचं संदर्भानं आपण पाहतो आहे. त्यापेक्षा जर कमी असेल तर आपल्याला नंबर लागणं मुश्किल असणार आहे. आणि हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की जसं राऊंड समोर जात असते, जसे कॅप राऊंड कंप्लीट होत असते तसं कट ऑफसुद्धा खाली येत असते. विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आपण कोणत्याही कॉलेजला पुन्हा आपल्याकडे तसे मार्क्स असेल तर आपण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. म्हणजे आपण ते कॉलेजेस टाकू शकतो. नंतर आहे ENTC ब्रँच. ENTC ब्रँच पहा. ENTC ब्रँचचा आपण कट ऑफ बघणार आहोत. ENTC ब्रँचचा कट ऑफ रत्नागिरी कॉलेजचा सर्वाधिक कमी होता 5.85. आणि हे लक्षात घ्यायचं की रत्नागिरी कॉलेज हा एकदम चांगला कॉलेज नाही आहे. त्याच्यामुळे हा जो कट ऑफ आहे हा गव्हर्मेंट कॉलेज जरी असला तरी हा चांगला कॉलेज नसल्यामुळे यांचा जो कट ऑफ आहे तो कायमस्वरूपी कमी येत असतो. नंतर बेटर जो कॉलेजेस आहे ENTCसाठी तो यवतमाळचं गव्हर्मेंट कॉलेज आहे जे 79.606 हा कट ऑफ त्याचा गेल्या वेळीचा लागलेला होता. आणि या माध्यमातूनच जे आपल्या विद्यार्थ्यांना ENTCची ब्रँच ही यवतमाळची मिळू शकते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 80च्या अबो असेल तर ज्या विद्यार्थ्यांना ENTC पाहिजे त्यांनी हे बेटर कॉलेज जो आहे यवतमाळचा तो तुम्ही टाकू शकता. आणि ज्यांना खरंच पाहिजे असेल तर तुम्ही रत्नागिरीचा सुद्धा फॉर्म म्हणजे भरू शकता. म्हणजे असं नाही की खूप कमी मार्क्स आहेत ना मला भरता येणार नाही, तर रत्नागिरी तुम्ही चूज करू शकता ज्यांना खरंच गव्हर्मेंट पाहिजे असेल त्यांनी. नंतर आहे आपला नंतरची ब्रँच आहे आपली सिव्हिल ब्रँच. सिव्हिल ब्रँचचा विचार करायचा आपल्याला. सिव्हिल ब्रँच बघा. सिव्हिल ब्रँचमध्ये
57.86 हा चंद्रपूरचा कमी होता, सर्वात कमी कट ऑफ होता सिव्हिल ब्रँचचा. म्हणजे जे संपूर्ण महाराष्ट्रातील 11 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यामधला सर्वाधिक कमी हा चंद्रपूरचा, म्हणजे चांगल्यापैकी. आणि त्यापेक्षाही जो कमी चांगलेला कॉलेज आहे, म्हणजे सर्वात लो लेवलचं कॉलेज जर असेल तर 11.47 हा रत्नागिरीचं कॉलेज. ज्या विद्यार्थ्यांना 11-15 स्कोर आहे आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा कट ऑफ तुम्ही पाहून आपण सुद्धा सिव्हिलसाठी तुम्ही रत्नागिरीला जाऊ शकता. रत्नागिरीचा 1 नंबर कॉलेज टाकलं तर तुम्हाला नक्कीच पहिल्याच कॅप राऊंडमध्ये तुम्हाला हे कॉलेज मिळू शकते. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी डोक्यात न घेता की नाही बा आम्हाला कमी मार्क्स आहे, आम्ही कसं करता येईल, तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी तुम्ही भरू शकता फॉर्म आणि 1 नंबर टाकू शकता. नंतरची ब्रँच आहे आपली इलेक्ट्रिकल ब्रँच. इलेक्ट्रिकल ब्रँचचे तसंच आहे. 56 जे मार्क्स आहे 56.47% आहे ते चंद्रपूर कॉलेजची आहे. म्हणजे अत्यंत लो आहे, म्हणजे कमी आहे पण चांगल्यापैकी कमी आहे. आणि एकदम लो जर पाहिजे असेल तुम्हाला तर 57.195 या कॉलेजमध्ये, म्हणजे रत्नागिरी या कॉलेजमध्ये तुम्हाला ब्रँच भेटू शकते. ही ते तुम्ही करू शकता नक्की. लक्षात घ्यायचा विद्यार्थी, पुन्हा सांगतो की तुम्हाला जर एकदम कमी मार्क्स असेल ना, खरंच इंजिनिअरिंग गव्हर्नमेंटमध्येच करायची आहे तर रत्नागिरी चूज करणे आहे. कोणती ब्रँच असेल तर रत्नागिरीमध्ये तुमचा नंबर लागते. 50 मार्क्स असेल तुम्हाला आणि ब्रँच जर चांगली पाहिजे तर तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकते. नंतर आहे आपलं शेवटची ब्रँच आहे मेकॅनिकल ब्रँच, जे 54.02 हे कोल्हापूरचा कट ऑफ आहे गेल्या वेळचा. आणि हे सर्वात कमी जर असेल कट ऑफ मेकॅनिकलचा तर 5.82 हा रत्नागिरीचा कट ऑफ आहे. विद्यार्थी मित्रांनो हे बघा, प्रत्येक ठिकाणी रत्नागिरीचा कट ऑफ हा सर्वात लो, म्हणजे कॉलेजसुद्धा लो आहे परंतु गव्हर्नमेंट कॉलेज आहे. ज्यांना खरंच करायचं आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता आणि करू शकता. पण इतर जे लो सांगितलेला आहे, चंद्रपूरचा लो सांगितलेला आहे तो 57, म्हणजे सर्व 57च्या किंवा 50 अबोवचं स्कोर असणं गरजेचं आहे जर तुम्हाला 11 पैकी कॉलेजेस पाहिजे असेल तर. ही सर्व गव्हर्नमेंट कॉलेजची लिस्ट होती. या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपणसुद्धा प्रवेश घेऊ शकता आणि त्याचनुसार तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट जे आहे तुम्हाला हे कट ऑफबद्दलचे अपडेट कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अधिक माहिती करता तुम्ही जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला यापेक्षाही जास्त काही मदत लागली, वसतिगृह असेल किंवा उपशिक्षणाचं असेल किंवा फीस संदर्भात असेल तर नक्कीच आपण तुम्हाला मदत करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद.